नमस्कार, मी सुवर्णा. 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी समोर आली आहे. बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी नावं शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे मागितली आहेत. आधी चिन्हांविषयीची मागणी दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आणि आता नावांसंदर्भातली मागणी शिंदे गटाने पर्याय दिलेले आहेत. ते 3 पर्याय आहेत. त्याच्यातला पहिला पर्याय आहे तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं नाव पक्षाचं असावं. दुसरा पर्याय आहे बाळासाहेबांची शिवसेना आणि तिसरा पर्याय आहे शिवसेना बाळासाहेबांची. एकनाथ शिंदे गटानं कुठली चिन्ह मागितली आहेत आणि कुठले पर्याय मागितलेत त्यावर नजर टाकूया. पहिला पर्याय चिन्हाविषयीचा मागितलाय गदा. आधी पक्षाच्या नावांसंदर्भातले पर्याय बघूया. पक्षाचं नाव हवंय बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेबांची शिवसेना किंवा शिवसेना बाळासाहेबांची. पक्षाच्या नावाचे कुठले कुठले पर्याय आहेत तर हे 3 पर्याय आहेत. आता चिन्हांविषयी बघूया. शिंदे गटानं चिन्ह मागितलंय त्रिशूळ किंवा उगवता सूर्य किंवा गदा. आता त्रिशूळ आणि उगवता सूर्य हे दोन्ही गटाचे चिन्ह समान आलेली आहेत आणि गदा हे एकच चिन्ह फक्त वेगळं मागण्यात आलेलं आहे. तर उद्धव ठाकरे गटानं कुठली चिन्ह मागितलेत आणि कुठले पर्याय नावाचे मागितले आहेत त्यावर नजर टाकूया. पक्षाचं नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना प्रबोधनकार ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. चिन्ह मागितली आहेत त्रिशूळ किंवा उगवता सूर्य किंवा मशाल. इतरही काही घडामोडींकडे वळतोय. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना पक्षाचं नाव तसंच धनुष्यबाण चिन्हाकरता ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये स्पर्धा रंगलेली असताना या दोन्ही समर्थकांनी आता निवडणूक आयोगाकडे उगवता सूर्य आणि त्रिशूळावर दावा केलाय. त्याविषयी उद्धव ठाकरेंनी मशालला आणि एकनाथ शिंदेंनी गदा या चिन्हांची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग उगवता सूर्य त्रिशूळ हे चिन्ह या दोघांपैकी कुणाला देतं हे बघणं महत्त्वाचं आहे. की ही दोन्ही चिन्ह बाद केली जातात हेही बघावं लागेल, कारण दोघांनीही उगवता सूर्य आणि त्रिशूळ मागितलेलं आहे. तर त्याबरोबरच जर दोन्ही चिन्ह बाद झाली तर उरलेली गदा आणि मशाल या चिन्हांना तरी हो म्हटलं जातं का केंद्रीय आयोगाकडून हेही बघावं लागेल. पण गदा आणि मशाल ही दोन्ही चिन्ह निवडणूक आयोगाच्या 197 चिन्हांच्या यादीमध्येच नाहीयेत. त्यामुळे ठाकरेंना मशाल आणि शिंदेंना गदा सुद्धा मिळेल की नाही, का त्याही चिन्हांना मुकावं लागेल, असे अनेक प्रश्न आहेत. त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की ही सगळी चिन्ह बाद करून निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला काही वेगळंच चिन्ह देतो का, असाही विषय आहे. दोन्ही पक्षकारांना किंबहुना आम्हाला, कारण त्यांनी त्यांच्या पद्धतीनं हे केलं आहे ते सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ त्याच्याबद्दलचं म्हणणं आम्ही रेग्युलर मांडतच आलो आहे. तर त्यांनी एक याचं हे दिलं पाहिजे होतं, एक सुनावणी किंवा आम्हाला बोलवून या संदर्भामध्ये विचारणा करण्याची गरज होती. तशा प्रकारचं काही न करता एकतर्फी निर्णय त्यांनी जो इंटिरियम ऑर्डर म्हणून पास केलेली आहे त्या या संदर्भातच आम्ही याचिका दाखल. आज सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आज होईल किंवा उद्या. आज मेन्शन आता केलेलं आहे. एखाद्या वेळेस उद्या माननीय उच्च न्यायालयाच्या, दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्यांच्या कामकाजाच्या सूचीप्रमाणे उद्या येण्याची शक्यता आहे. एक संकेत आहे की तुमच्या फ्री सिम्बल्समध्ये
जर राष्ट्रीयत्वाला किंवा ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत यामध्ये जर कुठचा आक्षेप न येणाऱ्या गोष्टी असतील तर ते चिन्ह तुम्ही त्या पक्षाला प्रदान करू शकता असे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. आमच्याकडे 40 आमदार आहेत, 12 खासदार आहेत आणि हजारो लाखो कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याची नोंद लाखोने झालेली आहे. ही सर्व ते तपासतील आणि तपासल्यानंतर त्यांच्याकडे असलेले 14 आमदार, 7 खासदार, 6 खासदार का 7 खासदार असे त्यांचीही शक्ती ती तपासतील. त्यांना मिळालेली मतं, आम्हाला मिळालेली मतं, आमच्याकडे असलेला शिवसेनेचा खरा नेता, उपनेता, आमच्याकडे असलेली सर्व तपासून आणि मला वाटतं का योग्य ते निर्णय हे निवडणूक आयोग घेतील. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर आयोग चांगलं आणि त्यांच्या बाजूने निकाल आला नाही तर आयोग वाईट, अशी भूमिका शिवसेनेची असते. उद्धव ठाकरेंचं केवळ राजकीय रडगाणं सुरू आहे असंही फडणवीस म्हणाले. ECIने जेवढे वेळा मागितला तेवढे वेळा त्यांना वेळ दिला आणि एक महिन्याची ॲडजस्टमेंट मागितली तरी देखील ECIने दिली. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. कायद्याला कधीतरी सामोरं जावं लागतं. आता ECIने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एखादी केस वीक असते त्यावेळी इन्स्टिट्यूशन्सवर हल्ला करायचा, अशा प्रकारे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, ही यांची पद्धत झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर उत्तम, नाही दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलायचं. ही जी काही पद्धती आहे, इन्स्टिट्यूशन्सला वीक करण्याचं हे काम चाललेलं आहे. कालचा जो निर्णय या ठिकाणी इलेक्शन कमिशनने दिला आहे, गेल्या 25 वर्षात कुठल्याही राज्यातला कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा उभी फूट होते त्यावेळी इलेक्शन कमिशननी घेतलेले निर्णय बघा, सेम निर्णय, कधी वेगळा निर्णय इलेक्शन कमिशननी घेतलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही रडगाणं चाललेलं आहे हे पूर्णपणे राजकीय पॉलिटिकल आहे. शिवसेनेचा चिन्ह गोठवलं गेलं असून त्यांचं शिवसेना हे नावही संपलंय. शिवसेना पक्ष वाढवण्याकरता बाळासाहेबांनी आयुष्य खर्ची केलं आहे. त्यांनी शिवसेना पक्ष या महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या साथीनं उभा केला आहे. मात्र गेले अनेक वर्षानुवर्ष असलेली पुण्याई एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भानगडीमुळे तुटली. शिवसेना तुटणं योग्य नसून यातून भारतीय जनता पार्टीला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी प्राप्त झाली आहे, असा टोला माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी लगावला. राज्यामध्ये शिवसेना दुभंगणं किंवा शिवसेनेचे 2 तुकडे पडणं हे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नाही, तसं शिवसेनेच्या दृष्टीने नाही. भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एक मजबूत करण्याची संधी प्राप्त झाली. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. उदय, काय सांगाल अधिक? उदय सामंत आपल्या सोबत आहेत. अगदी बरोबर आहे. सर्वांनाच लक्ष लागलेलं आहे सर्वांचं, ते म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आता काय निर्णय घेत आहे. जसं आपण पाहिलं की शिंदे गटाने देखील आता लागोपाठ त्रिशूळ, गदा आणि उगवता सूर्य हे चिन्ह जे ते दिलेले. त्याचबरोबर पक्षांची नावं जी आहेत, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची, ही 3 नावं दिलेली आहेत. कालच आपण पाहिलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फेसबुक लाईव्हद्वारे त्यांची जी 3 निवडणूक चिन्ह ती जाहीर केलेली आहेत. पक्षाचं नाव काय असतील, 3 पर्याय जे असतील नावाचे ते देखील त्यांनी जाहीर केलेले आहेत. आणि एकूणच साधर्म्य जे आहे दोन्ही ठिकाणी सारखं दिसून आलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. आपल्यासोबत या संदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत, उदय सामंत जे स्वतः उद्योगमंत्री देखील आहेत, त्यांच्याशी थेट बोलूया. तुमच्या गटाकडनं जे आता 3 पर्याय देण्यात आलेले आहेत, पक्ष नावांचं देखील आणि पक्ष निवडणूक चिन्हाचं देखील, त्यामध्ये साधर्म्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता नेमकं काय करायचं, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देखील खूप मोठा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे. या 3 सिम्बॉलच्या संदर्भामध्ये जी आपली माहिती आहे तीच आमच्याकडे देखील माहिती आहे की ही चिन्ह मागितली असण्याची शक्यता आहे. परंतु शेवटी ती चिन्ह द्यायची न द्यायची, पक्षाचं नाव कुठचं द्यायचं, हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. काल देखील आम्ही असं सांगितलं की ज्या पद्धतीनं आमची सगळ्यांची कागदपत्र होती, ॲफिडेव्हिट्स होती, पदाधिकाऱ्यांची संख्या होती,
त्याच्यामुळे आमचं कसलंही प्रिपरेशन रेडी नव्हतं की ताबडतोब 12 तासामध्ये जाऊन सिम्बॉल मागायचं, 12 तासामध्ये जाऊन पक्षाचं नाव सांगायचं. ज्यांना पूर्वीपासून खात्री होती की आपल्याकडे माणसं राहिलेली नाहीत, आपल्याकडे पदाधिकारी नाहीत, आपल्याकडे आमदार नाहीत, आपल्याकडे खासदार नाहीत. त्याच्यामुळे ज्या दिवशी हे पिटिशन निवडणूक आयोगाकडे दाखल झालं त्याच दिवशी त्यांना माहिती होतं की धनुष्यबाण हा त्यांना मिळणार नाही. आणि म्हणून कालपासून आम्ही सांगतोय की धनुष्यबाण जो आम्हाला मिळाला नाही मेजॉरिटी असताना किंवा नंबर्स असताना तो आमच्यावर झालेला अन्याय आहे. आणि म्हणून त्याची प्रोव्हिजन म्हणून जो काही निकाल निवडणूक आयोगानं दिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत. आता त्याच्यामधल्या कुठच्या सिम्बॉलला त्यांनी मान्यता द्यायची हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. आणि निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूला बंधनकारक राहणार आहे. परंतु तुमच्याकडनं जे निवडणूक चिन्ह प्रस्ताव दिलेले आहेत त्यामध्ये उगवता सूर्य आणि जे एक दुसरं मोठा आहे चिन्ह ते म्हणजे गदा एक देण्यात आलेला आहे आणि त्रिशूळ हे दोन चिन्ह जे आहेत म्हणजे उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे ठाकरे गटाने देखील या निवडणूक चिन्हांचा प्रस्ताव जो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे त्यामुळे पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे. हा जो पेच निर्माण झालेला आहे त्याच्यातनंच मार्ग काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे हे सुनावण्या सुरू आहेत. कागदपत्र आपण सबमिट केलेली आहेत. त्याच्यावर पूर्ण छाननी निवडणूक आयोग करेल आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोग ठरवेल की आम्हाला कुठचं चिन्ह द्यायचं आणि त्यांना कुठचं चिन्ह द्यायचं. परंतु हे चिन्ह जरी असलं तर हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. भविष्यामध्ये आमच्याकडे असलेले नंबर्स लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही जे काही कागदपत्र तयार करून दिलेले आहेत निवडणूक आयोगाकडे आम्हाला खात्री आहे जो आमच्यावर अन्याय झाला आहे तो दूर होईल आणि भविष्यात धनुष्यबाण आम्हालाच मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपल्यासोबत प्रतोद भरतशेठ गोगावले देखील आहेत. शिंदे गटाचे नाव जे दिलेले आहे पक्षाचं नाव त्यामध्ये देखील खूप मोठं साधारण साहजिकच नावामध्ये बाळासाहेब ठाकरे हे नाव जे आहे ते समान आहे. बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असं 3 नावांचा प्रस्ताव जो तुमच्या गटाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेला आहे. आपली काय प्रतिक्रिया? जे संपूर्ण जनतेला हवं आहे तेच आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने आता ठरवायचं आहे त्यांना कुठलं नाव द्यायचं नाही. आम्हाला वाटलं आम्हाला पटलं ते आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि ते त्यांनी घेतलेलं आहे. आता द्यायचं नाही द्यायचं काय करायचं ते निवडणूक आयोग ठरवल आणि जे ठरवल ते आम्हाला पण मान्य आहे ते त्यांनी पण मान्य करायला पाहिजे. जसे आता उदय सामंत जे बोललेत त्याप्रमाणे ज्या आता निशाणे आम्ही मागितलेल्या आहेत त्यांनी मागितलेले आहेत. जे चिन्ह आयोगाला वाटेल हे देता येतं त्या दिलं ते आम्ही घेऊ, त्यांना दिलं त्याने ते घ्यावं. परंतु जे आता चालू आहे हे यांनी सांगितलं हे तात्पुरतं की जे आता दिलेलं आहे आणि नंतर आम्हाला पूर्ण खात्री आहे की जी खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि एवढी मोठी स्ट्रेंथ आमच्याबरोबर आहे तर त्या अनुषंगाने धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्यावंच लागेल. हे आमचंही आम्हालाही आत्मविश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे. त्याच्यामुळे दुसरं काय काळजी करायचं कारण नाही आहे. पण आता जो पेच निर्माण झालेला आहे त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत. ठाकरे गटाकडनं आरोप केला जातो तुमच्यावरती की पेच निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण करण्यासाठीच नामसाधर्म्य आणि चिन्हांचा साधर्म्य जो आहे तो ठेवला जातोय शिंदे गटाकडनं. असं काही नाही. महिनाभर ते अगोदर तयारीत होते. आता सांगितल्याप्रमाणे की जी वस्तुस्थिती आहे की आम्ही तशी काय तयारी केलेली नव्हती. रात्री आम्ही बसलो मुख्यमंत्री आणि आम्ही काही मंत्री नेते उपनेते सगळे त्यावेळेस साधक बाधक चर्चा केली त्यानंतर ठरवलं. नाहीतर आम्हाला जर अगोदर ठरवायचं तर आम्ही पण तयारी ठेवली असती. मग त्याने रात्री जसं सांगितलं तसं पण आम्ही रात्री काय चिन्ह दिले आम्ही काय पक्षाचं नाव सांगितलं. याचा अर्थ आमची तयारी नव्हती. आमची तयारी फक्त होती की धनुष्यबाण आम्हाला मिळेल आणि शिवसेना हे नाव आमचं राहील. परंतु ज्या आता तांत्रिक बाबीच्या अडचणी आलेल्या आहेत त्या दूर होतील आणि या अंधेरी या जे काही निवडणुका होत आहेत त्या झाल्यानंतर पुढच्या सुनावणी होतील आणि त्याच्यामध्ये नाव पण आम्हाला मिळेल आणि धनुष्यबाण चिन्हही आम्हाला मिळेल. तर आपण बघतोय की शिंदे गटाचे नेते विश्वास व्यक्त करतात की धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव हे आम्हालाच मिळेल असा ते विश्वास व्यक्त करतात. हे सध्या जे काय नियम आहेत किंवा जे काय शिथिलता गोठवण्यात आलेली आहे ते फक्त अंधेरीपूर्व विधानसभा निवडणुकीपुरतं आहे. प्रत्यक्षात जेव्हा नंतर निकाला गेल तो आमच्या बाजूने लागेल असं शिंदे गटाचा विश्वास व्यक्त करताना त्यांचे नेते आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच उदय, आभार या दोघांशी सविस्तर संवाद साधलास त्याबद्दल. एक महत्त्वाची बातमी येते. शिंदे गटाच्या हालचालींना वेग आलेला आहे. निवृत्त न्यायाधीश आणि वकिलांसोबत शिंदे गटाची बैठक सुरू झालेली आहे. ठाण्यात ही बैठक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या बैठकीत चर्चा होते आहे. शिंदे गटाने हालचालींना सुरुवात केलेली आहे. आत्ता ठाण्यामध्ये बैठक सुरू आहे. निवृत्त न्यायाधीश आणि वकिलांसोबतची ही बैठक आहे. ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर शिंदे गट अलर्ट झालेला आहे. चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्याकरता न्यायालयीन लढाई लढण्याबाबत रणनीती आखली जाते अशी माहिती मिळते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ही बैठक घेत आहेत. निवडणूक आयोग आणि दिल्ली उच्च न्यायालय तसंच सर्वोच्च न्यायालयात घडणाऱ्या पुढील घडामोडींचा आढावा ते घेत आहेत. सह्याद्री अतिथीगृहावरील सगळ्या बैठका रद्द करून मुख्यमंत्री ठाण्यामध्येच थांबलेले आहेत आणि या बैठकीमध्ये ते सहभागी झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी सविस्तर बोलूया. अजित, आता शिंदे गटाकडूनही हालचालींना वेग आलाय. निवृत्त न्यायाधीश वकिलांची फळी यांच्यासोबत मुख्यमंत्री स्वतः चर्चा करतायत पुढच्या रणनीतीबाबत. सुवर्णा, खरं तर ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी फारकत घेऊन उठाव करून स्वतःचा गट स्थापन केला, या गोष्टी त्यांना माहिती होतं की भविष्यामध्ये न्यायालयीन लढाई किंवा कायदेशीर लढाई लढणं हे फार महत्त्वाचं असलं आणि त्याकरता एक वेगळी टीम तयार करणं गरजेचं आहे. ही टीम ह्याच्या आधीच त्यांनी तयार केली होती आणि ही टीम जी आहे वेळोवेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत आणि त्यांची इतर जे सदस्य आहेत त्यांना माहिती त्यांना देते की कशा पद्धतीनं पुढची ठाकरे गटाची मूव्ह असणार आहे. मग त्यावेळी आपल्याला काय केलं पाहिजे आणि भविष्यात काय होऊ शकतं, मग ते निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, त्यातून पुढे काय पुढे जो मार्ग आहे तो काय काढला जावा याकरता पूर्णतः ही रणनीती आखली जाते. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस निवडणूक आयोगाने निर्णय दिला की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह तुर्तास ते गोठवलं गेलेलं आहे, कोणालाही वापरता येणार नाही. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटानं धाव घेतल्यानंतर पुढे आपल्याला काय उत्तर द्यावं लागतं किंवा आपण त्या ठिकाणी काय इंटरव्हेन्शन केलं पाहिजे, आपण काय माहिती दिली पाहिजे जेणेकरून तिथे आपला दावा जो आहे हा मान्य केला जाईल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोग असेल, त्याच पद्धतीनं दिल्ली उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, या ठिकाणी आपली बाजू कशी भक्कम मांडता येईल, कायदेशीरित्या आपणच कसे काही शिवसेना आहोत आणि त्याचबरोबरीनं धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच कसं मिळालं पाहिजे, या सर्व गोष्टींकरता ही टीम जी आहे, निवृत्त न्यायाधीश असतील, वकिलांची मोठी फौज असेल किंवा काही अशी मंडळी आहेत ज्यांना या राजकारणातले काही राजकीय विश्लेषक आहेत, या सर्व मंडळींना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातल्या एका गुप्त ठिकाणी बैठक करतायत आणि त्या ठिकाणी सर्व माहिती जी आहे ती जे वकील आहेत किंवा जे न्यायाधीश आहेत त्यांच्याशी घेतली जाते. स्वतः मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत आणि ते या सगळ्याचा आढावा घेत आहेत. भविष्यामध्ये जर काही आपल्याला तोंड द्यावं लागलं कायदेशीरित्या तर कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं आणि काय पुढचे धोके आहेत हे लक्षात घेता त्याच पद्धतीनं पुढे आपण कसं सरस ठरवू याकरता ही बैठक ठाण्यामध्ये घेतली जाते. आभार अजित, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीकरता विशेष भर देण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याकरता मराठवाड्यातील जालना आणि संभाजीनगर या भागांवर लक्ष केंद्रित करत आहोत असंही ते म्हणाले. दरम्यान मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल पण रिफायनरीला जसा विरोध केला होता तसा करू नका असं फडणवीस म्हणाले. राज्यात नवं सरकार आल्यापासून फक्त 100 दिवसांमध्ये शिंदे आणि फडणवीस यांनी निर्णयांचा धडाका लावलाय. यातच आता मराठवाड्यामध्ये उद्योग आणि गुंतवणुकीवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. आणि अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी तयार केलं आहे आणि म्हणून तिथे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट यावी असा आपला प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की आजची जी राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घेतली आहे यानंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही ऑरिकमध्ये येईल. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे आणि येत्या काळामध्ये मोठ्या मोठ्या गुंतवणुकी महाराष्ट्रात दिसतील. केवळ अपेक्षा एवढीच आहे की याबद्दल राजकारण करण्यात येऊ नये. रिफायनरी सारखा जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला विरोध करणं बंद केलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेट केली पाहिजे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरेंवर आरोप केला. त्यांच्या आरोपांना आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे. राणे याआधी सुपारी घ्यायचे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असं त्यांनी म्हटलंय. काही खुनांच्या केसमध्ये राणेंचा हात होता आणि त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप झालेले आहेत आणि एवढं सांगायला तुम्हाला 20 वर्ष का लागली असा प्रश्न उपस्थित केलाय. खरं तर सुपारी घ्यायची हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि काही खुनांच्या कटामध्ये सुद्धा राणेंचा हात होता आणि म्हणून त्यांच्यावर दोषारोप सुद्धा याआधी झालेला आहे. आणि उद्धवजी खरं तर एवढं हे सांगायला आता मला 20 वर्ष कशाला लागली. आज राणे गेल्यानंतर सुद्धा शिवसेनेचा मुख्यमंत्री या राज्यावर बसला. आज दुर्दैवाने संपूर्ण आपण शिवसेना केवढी वाढली आहे की देशातल्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सुद्धा शिवसेना फोडण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. मी जेव्हा भाजपमध्ये होतो तेव्हा मी भैयासाहेबांना म्हणजेच अमरसिंह पंडित यांना चकली देऊन भाजपमध्ये नेलं. ते आमदार झाले.
त्यानंतर भैयासाहेबांनी मला चकली देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं, मी आमदार झालो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्या जाण्याचा कसा किस्सा आहे तो सांगितला. ते बीडच्या गेवराईमध्ये माजी मंत्री शिवाजीदादा पंडित यांच्या 85व्या अभीष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आदरणीय भैयासाहेबांनी साहेबांची निष्ठा, साहेबांचे प्रेम, साहेबांवर असणारं विलक्षण प्रेम त्यांनी कधीच विसरलं नाही. भलेही मधल्या काळात मी भाजपमध्ये असताना भैयासाहेबाला चकली देऊन भाजपमध्ये आणलं होतं, आमदारही केलं होतं. पण जशी मी त्यांना चकली देऊन भाजपमध्ये आणलं होतं तसं त्यांनी मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं. त्यावेळेस तेही आमदार झाले, मीही झालो. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया माझी सहकारी राखी सोबत. पहा फक्त न्यूज 18.